हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी सकाळी मस्त अशी रेडी झालेली आहे. कधी-कधी स्वतः पण आहे ना, असं सणवार असलं की रेडी व्हायला पाहिजे. तसं तर सणवाराला सगळेजण रेडी होतातच, पण आहे ना, स्वतःला पण खूप छान मस्तपैकी असं छान फील होतं. तर आता रेडी वगैरे झाली, कारण मला आहे ना, अजून घरातली पूजा वगैरे म्हणजे देवाची पूजा झाली आहे, पण नागपंचमीची पूजा वगैरे बाकी आहे. पण मला आहे ना, अर्जंट आहे ना, पासबुक वगैरे आणण्यासाठी ना, चेंज करून घेण्यासाठी बँकेमध्ये जायचं कारण की माझा अजून लाडकी बहिणीचा फॉर्म काही भरला गेलेला नाहीये. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते 31 ऑगस्ट लास्ट डेट आहे, त्याआधी मला भरायचं आहे. तर त्यासाठी पटकन जे आहे ना, तर आता चालले बँकेमध्ये. कारण लवकर जर का गेले ना बँकेमध्ये, तर मग एवढी गर्दी पण राहत नाही. तर त्यासाठी आता निघाले. तर तिथे तर काही व्लॉग शूट करता येणार नाही, पण त्या अगोदर जमलं तर विदीतला मम्मीकडे सोडायचे आणि तिकडे गेले तर मग पुढचा व्लॉग तिकडे गेल्यावर कंटिन्यू करेल. तर आजच्या व्लॉगमध्ये काय-काय असणार आहे, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता मी जाऊन येते बँकेमध्ये. तर बँकेमध्ये गेले होते, तर तुम्ही बघू शकता गर्दी इतकी होती आणि बँक अजून ओपनसुद्धा झाली नव्हती, म्हणजे 9:30लाच खूप गर्दी झालेली होती. तर आत्ताच जे आहे तर जाऊन आले मी बँकेमधनं आणि पासबुकचं काम वगैरे जे होतं तर ते झालंय आणि फॉर्म भरण्यासाठी देखील टाकून दिलेलं आहे. त्यांच्याजवळच ठेवलंय, कारण सध्या वेबसाईट हँग आहे आणि इकडे विदीतला झोक्यामध्ये टाकून दिलंय. खूप झोप आली होती त्याला, तिकडनं आलो आणि त्यानंतर आहे ना तर रडायला लागलं होतं, तर जेवण वगैरे करून दिलं त्याला आणि झोपायला टाकलं. लाईट गेलेली होती त्यामुळे ला बंद होता लाईट आणि आत्ताच लाईट आली. आवाज आला मला तर लाईट चालू केली. अंधारात तुम्हाला दिसलं असेल. तर अजून माझी ना पूजा वगैरे पण बाकी आहे. म्हणजे आमच्या इथे नागपंचमीच्या दिवशी नरसोबाचा जो फोटो असतो ना, तर तो ठेवून पूजा करतात, तर ती बाकी आहे. आणि आमच्या इथल्या सगळ्या लेडीज आहे ना, तर ते दरवर्षी जे आहे तर वारुळाची पूजा करायला जातात, तर त्यांची इच्छा होती की मी पण यावं. तर मला पण फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स राहील माझा, कारण आमच्या इकडे जात नाही वारुळाची पूजा करायला. घरातच पूजा केली जाते. पण माझी इच्छा आहे, तर म्हटलं चला आपण पण आहे ना, तर जाऊन यावं, वारुळाची पूजा करून यावं आणि तिथे जर जमलं तर झोका कधी बांधलेला असला, तर आम्हाला झोका पण खेळायचा आहे सगळ्या मैत्रिणींना आणि एन्जॉय करायचं आहे. तर चला तर मग आता विदीत मस्तपैकी झोपलाय माझा विदू. बँकेत मुलं आहे ना, खूप बोर होता कारण की त्यांना आहे ना, तिथे त्यांचं काही कामाचं नसतंच, त्याच्यामुळे ना खूप बोर होऊन जातात. तर आता लाईट वगैरे ऑफ केला आणि समोर विदीतचे पप्पा पण झोपलेत, कारण की त्यांना पण जायचं ऑफिसला. तर मी आता पटकन जे आहे ना, तर पूजा वगैरे आहे ना, तर ती करून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर आमच्या इकडे ना म्हणजे मराठवाड्यामध्ये ना तर अगदी साधे सोप्या पद्धतीनेच आहे ना तर पूजा केली जाते. तर नरसोबाचा जो फोटो असतो ना तर तो फोटो जो आहे तर तो मांडला जातो. काही ठिकाणी तो फोटो जे आहे तर जीवितीची पूजा करायला देखील मांडला जातो. दर शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये जीवितीची पूजा करत असतात. तर आणि मुलांसाठी जे आहे तर ते खूप आरोग्यदायी असतं आणि पण आमच्या इकडे जे आहे तर हाच फोटो मांडून जे आहे तर नागपंचमीची पूजा केली जाते. तर सगळ्यात अगोदर सगळ्या फोटोमध्ये जेवढे म्हणजे देवांचे जे दिलेले आहेत दैत्य वगैरे सगळं, तर त्यांचं जे आहे तर आपल्याला हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे त्यांना आणि त्यानंतर जे आहे तर त्याला साधी सिंपल पूजा म्हणजे ही पूजा असते. तर वारुळाची पूजा जी आहे ना, तर आमच्या इकडे करत नाही. यावर्षी माझा जाण्याचा विचार देखील होता. आमच्या कॉलनीतले म्हणजे जाणार होते, तर तिथे जाणार होते मी. पण यामुळे गेले नाही कारण की पाऊस पण खूप सुरू झाला. नाहीतर म्हटलं की ह्या वर्षीपासून आपण पण जे आहे तर वारुळाची पूजा करायला जावी. प्रत्येक भागामध्ये जे आहे तर वेगळ्या-वेगळ्या पद्धती असतात. तर आमच्याकडे या दिवशी तवा देखील टेकवला जात नाही आणि साधा सोपा नैवेद्य असा जो आहे तर दूध किंवा मग फुटाण्याचा असतो. तर थोड्या वेळ आराम केला. जेवण वगैरे झालं बँकेतून आल्यानंतर आणि आराम वगैरे केला. पूजा वगैरे पण करून घेतली तेव्हाच. आणि आता बाहेर वारुळाची पूजा करायला जायचं होतं, तर इतका पाऊस सुरू आहे केव्हाचा की बाहेर जाताच येत नाहीये. त्याच्यामुळे पूजा करणं तर काही पॉसिबलच नाहीये. त्यामुळे घरामध्ये जी पूजा केली तीच आणि आता विचार करते की जेवणासाठी काय बनवावं म्हणून. तेच अजून विचार सुरू आहे. काय करायचं काय नाही म्हणून. तर बघूया आता. खीर तर फिक्स आहे. खीर करणार आहे मस्तपैकी. आणि त्याच्यासोबत काय करायचं आता पुरी भाजी काय करायची ते बघू. काय बेटा आणि विदू काय करतोय माझा विदू. हाय कर हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर. हसू लागला. मी जेव्हा जेव्हा व्लॉगिंगसाठी कॅमेरा सुरू करते ना त्याला काहीतरी वेगळं वाटतं ना, त्याला खूप आनंद होतो हे सगळं बघून. तर आता त्यांना विचारते एकदा काय बनवायचंय, कारण आमची इथं पुरी भाजी पण खात नाही, कोणी आवडत नाही. तर बनवावं तरी काय बनवावं, दुसरं काय बनवणार आहे.
आणि आजच्या दिवशी पूर्ण तर स्वयंपाक नाही करत आमच्याकडे. खरं तर तवा वगैरे टेकवत नाही, पण सकाळी मला यांना विराजला टिफिनला काय द्यावं म्हणून भाजी-पोळी करावीच लागली आणि त्यांना पण आवडत नाही त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी पण पोळ्या कराव्याच लागल्या. आता संध्याकाळी विचार चालू आहे आता काय करायचं काय नाही. तर बघू आता काय डिसाईड होतं आणि त्यानंतर पुढचा जो व्लॉग आहे तो तुमच्यासोबत तसा शेअर करते. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी रबडी खीर. आता तुम्ही म्हणाल की रबडी कसं काय, तर त्याची टेस्ट रबडीसारखीच लागते. तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता मी ब्रशने ना तर थोडंसं 1 चमचा तूप आहे ना ते पॅनला लावून घेतलं, जेणेकरून दूध आहे ना तर खाली लागणार नाही, म्हणजे करपणार नाही. आणि अर्ध्या लिटरची दूध बॅग जी असते ना तर ती घेतलेली होती इथे. आणि मी ना तर अर्धा तास आहे ना तर साधे तांदूळ जे असतात ना आपले बारीकवाले, तर ते पाण्यात भिजत ठेवलेले होते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर 1 चमचा तूप मिक्स करून घेणार आहे. त्यातलं पाणी वगैरे काढून घेतलंय आणि दूध आहे ना तापवण्यासाठी ठेवून दिले, त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तुपाने काय होतं ना की ते वेगळे वेगळे होत नाही आणि मस्त पटकन असे जे आहे ना तर शिजले जातात, मस्त असे बारीक होतात. तर इथे दूध आहे ना तर त्याला तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली होती. त्यामध्ये हे जे तांदूळ आहे ना तर हे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे. तर कोणी कोणी भात शिजवून देखील जे आहे तर खीर करतं, पण मी अशा पद्धतीने जे आहे तर खीर कसं करत असते, ज्यानी ना तर खूप छान अशी रबडीसारखी टेस्ट लागते आणि खूप म्हणजे खूप छान लागते आणि मुलांना पण आवडते. तर त्यातलंच आहे ना तर तुम्ही बघू शकता शिजलेली होती. तर 15 ते 20 मिनिटं शिजण्यासाठी लागली. त्यातले जे आहे तर थोडेसे तांदूळ मी जे आहे शिजलेले ते काढून घेतले आणि यात मी आता मिल्क पावडर जे आहे तर ते टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे जे आहे तर मिल्क पावडर टाकून घेतले. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. पण त्याने टेस्ट आहे ना खूप छान येते इन्स्टंट रबडीसारखी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना तर थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. तर दूध आहे ना तर पूर्ण आटत आलं आणि त्यानंतर तांदूळ शिजले गेले आणि त्यानंतर मी जे तांदूळ बाजूला काढून घेतलेले होते ना, तर ते मिक्सरला फिरून त्यामध्ये टाकले. त्यामुळे ना तर त्याचं एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर जे असतं ना, तर ते टेक्स्चर येतं आणि खूप छान लागते खायला. त्यानंतर मी ते बदाम कट करून घेतलेले होते. तर बदाम देखील त्यामध्ये टाकून घेतले आणि बदाम टाकल्यानंतर आहे ना तर खीर अशी मस्तपैकी रेडी झाली होती. तोपर्यंत मी कुकरमध्ये जे आहे तर मस्तपैकी ना बटाट्याची भाजी, म्हणजे वेगळे बटाटे न शिजवता जे आहे तर कुकरमध्येच रेडी करत असते. तर त्यामध्ये ना तर कांदा जो आहे तर तो कलसण्यासाठी टाकून दिलेला होता आणि कांदा जो आहे तर मस्तपैकी ब्राऊन कलरचा झाल्यानंतर सगळे घरातले आपले मसाले आहे ना तर ते टाकून घेणार आहे. तर मसाल्यामध्ये तुम्ही जे मसाले तुम्ही घरात वापरत असाल तर ते मसाले तुम्ही टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, तर तुमच्या आवडीप्रमाणे. आणि त्यानंतर जे आहे तर मी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाल्याने ना तर त्याची जी टेस्ट आहे ना तर भंडाऱ्यामध्ये जसं बनवतात ना तर तशी टेस्ट लागते आणि खूप छान लागतात. तर मसाला आहे ना करपू नये यासाठी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर त्यात आता मी कढीपत्ता पण घालून घेतलेला आहे आणि टोमॅटोची प्युरी जी आहे ना तर ती टाकून घेणार आहे. टोमॅटोच्या प्युरीमध्ये मी 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मीठ आहे तर ते लगेच टाकून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून टोमॅटो लगेच शिजतील. आणि त्यानंतर जे आहे तर याच्यामध्ये जे आहे तर थोडासा चाट मसाला तर अगोदर टाकलेलाच होता मी आणि त्यानंतर जे आहे तर मी बटाटे जे आहे तर ते असे कट करून घेतले. थोडेसे मोठेच कट करायचे, जास्त बारीक नाही करायचे आहेत. आणि त्यानंतर जे आहे तर तुम्हाला पाहिजे असेल जसा रस्सा पाहिजे किंवा ड्राय पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये जे आहे तर पाणी वगैरे जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर त्यामध्ये मी वरून आहे ना तर मस्तपैकी अशी ना तर कसुरी मेथी जी आहे ना तर त्याचा वापर करणार आहे. कसुरी मेथीने ना तर त्याची टेस्ट खूप वाढते, अजून छान लागते. आणि त्यानंतर जे मिक्स करून मस्तपैकी लीड लावून घेणार आहे. आणि या इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी पुऱ्या तयार केलेल्या होत्या. तर आता पुऱ्या पण मी इथे तळून घेणार आहे. तर इकडे जे आहे तर सगळं स्वयंपाक रेडी झालं आहे. इथे मस्तपैकी पुऱ्या आणि अजून आता गरम गरम तळती आहे. त्यानंतर इथे जे आहे तर खीर, मस्तपैकी रबडीदार खीर तयार झाली आहे. आणि इथे आहे तर आपली भाजी मस्तपैकी आलूची. तर आता त्यांचं टिफिन वगैरे पॅक करते
आणि त्यानंतर जे आहे तर देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, तो दाखवते. त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तर चला तर मग आजचा जो व्लॉग आहे ना तर तो मी इथेच संपवते, कारण की मुलं पण इकडे बघू शकता तुम्ही, दोघं पण झोपलेत आणि बराच वेळ झालेला आहे. मी एडिटिंग वगैरे करत बसले, कारण कालचा जो व्लॉग आहे ना तर तो एडिट करायचा राहिला होता. आज वेळच नव्हता त्यामुळे आज टाकला नाही. तर तो व्लॉग उद्या येईल आणि नागपंचमीचा व्लॉग जो आहे तर तो परवा येणार आहे. तर त्यामुळे बराच वेळ लागला. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.